So we have already discussed about the sewage, then its composition, नंतर सोर्सेस कुठले कुठले आहेत, तर याविषयी आपण आता डिस्कस केलेला आहे. बट बिफोर रिलीजिंग दॅट सिवेज इन टू वॉटर बॉडीज मध्ये किंवा एखाद्या सिस्टीम मध्ये रिलीज करण्यापूर्वी सो इट शुड बी ट्रीटेड प्रॉपरली. सो त्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला काही प्रोसिजर दिलेले आहेत. एकतर म्युनिसिपल ट्रीटमेंट प्रोसिजर असेल, ठीक आहे, ती जी लार्ज लेवलवर युटिलाइज केली जाईल, म्हणजे लार्ज ज्या सिटीज आहेत तर त्यांच्यासाठी ती सिस्टीम आपण यूज करू शकतो, किंवा एक सिंगल ड्वेलिंग युनिट्स म्हणजे डोमेस्टिक सिवेज ट्रीटमेंट आपण इथं करू शकतो. डोमेस्टिक म्हणजे आपला घरगुती जे काही टॉयलेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हे द्यायचं झालं तर ते झाले सिंगल ड्वेलिंग युनिट्स किंवा डोमेस्टिक सिवेज ट्रीटमेंट युनिट्स, म्हणजे ते छोट्या लेवलवर वर्क करतात, तर त्याला आपण डोमेस्टिक सिवेज ट्रीटमेंट प्रोसिजर म्हणतो. कारण इकडे तिकडे न जाऊ देता सिवेज आपल्या घराचं आपण सरळ काय करणार, एखादा टँक बनवणार आणि त्या टँक मध्ये त्याची ट्रीटमेंट करणार. तर इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत डोमेस्टिक सिवेज ट्रीटमेंट प्रोसिजरचे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज सेप्टिक टँक, इन इव्हॅपोरेशन सिस्टीम अँड इव्हॉप टँक्स. तर आता स्टेप बाय स्टेप आपण एक एक पाहणार आहे. सेप्टिक टँक्स आपल्या घराला जे टॉयलेट्स आहेत तर त्याला म्हणजे जनरली रुरल एरियामध्ये हे फिट केलेले असतात, ठीक आहे. जे काही टॉयलेट मधलं जे काही वेस्ट मटेरियल आहे जनरली सो इट इज रिलीज इन टू सेप्टिक टँक्स. So this type of disposal system is widely used by individual families, particularly in rural as well as urban areas. ठीक आहे, अर्बन एरियामध्ये सुद्धा करू शकतात. So where the municipal sewage system are not available. ठीक आहे, तर आपल्या सिटीमध्ये काही काही ठिकाणी हे युनिट सेप्टिक टँक बसवलेले आहेत. द सिस्टीम कॉन्स्टिट्यूट टू पार्ट. आता याच्यामध्ये दोन पार्ट दिलेले आहेत, एक तर कलेक्शन साठी आणि एक डिस्ट्रीब्युशन साठी. सो दॅट इज कॉल्ड एज कलेक्शन टँक ऑर सेटलिंग टँक. तिथं काय करणार, जे काही सिवेज आलेलं आहे त्याला ते कलेक्ट करणार आणि त्याला सेटल करणार, त्यामुळे त्याला सेटलिंग टँक सुद्धा म्हटलेलं आहे. सो अनदर चेंबर इज डिस्ट्रीब्युशन चेंबर, जिथून काय होईल नंतर सिवेज बाजूला जमिनीमध्ये काय होईल, डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. So the collection tank is generally concrete vat arranged below the ground level, so near the dwelling, that is house, in which all the domestic waste are collected. तर कॉन्क्रीटचं बनवलेलं असते, आपण पाहिलेलं आहे, एक खड्डा तयार करतो आपण आणि तिथं काय करतो आपण, कलेक्शन करतो, त्याचं सेटलिंग करतो. सो रफली किती दिलेली आहे साईज, 750 गॅलन, दॅट इज अराउंड 3375 लिटर, ज्याचा आता एरिया जर सांगायचं झालं तर 3x5x5 फीट, म्हणजे लेंथ, ब्रेड आणि त्याची हाईट. तर ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. सो विल हँडल द ॲव्हरेज डोमेस्टिक सिवेज ऑफ फॅमिली ऑफ 4. जर चौघांची फॅमिली असेल तर तिथं तो काय करतो, तेवढ्यासाठी हँडल करू शकतो तेवढं जे बेस्ट आहे. तर हे बघा इथं क्रॉस सेक्शन दिलेला आहे सेप्टिक टँकचा. इथं सेप्टिक टँक दिलेला आहे, इथं कलेक्शन चेंबर दिलेला आहे, हाऊस मधनं तुमच्या वेस्ट येणार आणि इथं कलेक्ट केलं जाणार, ठीक आहे. इथं त्याचं सेटलिंग होणार, जे सॉलिड जी वेस्ट आहे ती इथं तुमचं सेटल होईल आणि जो लिक्विड पोर्शन आहे नंतर तो डिस्ट्रीब्युशन चेंबरकडे जाईल, की ज्याला काय फिट केलेलं आहे, परफोरेटेड पाईप्स. म्हणजे परफोरेटेड म्हणजे त्याला होल्स आहेत आणि हे बाकीच्या फील्डमध्ये तो काय केला जाईल, नंतर ऍब्सॉर्ब केला जाईल. सिंपल आहे, सॉलिड वेस्ट आलेला आहे, दॅट इज सिवेज, ठीक आहे. सिवेज म्हणजे लिक्विड प्लस तुमचं जे काही वेस्ट आहे ते इथं सेटल होणार, जे काही सॉलिड पार्टिकल आहेत ते इथं सेटल होतील, त्यांचं डायजेशन होईल आणि लिक्विड पोर्शन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जाईल, ठीक आहे. तर ते जे काही मटेरियल आलेलं आहे सो इट इज कॉल्ड एज स्लज, ठीक आहे. हे इनलेट आहे आणि इथं इनलेट द्वारा इथं स्लज आतमध्ये आलेला आहे, सो दॅट विल बिकम सेटल्ड हिअर. सो ट्रीटमेंट इन कलेक्शन टँक्स मेनली इन्व्हॉल्व्स सेडिमेंटेशन अँड बायोलॉजिकल डिग्रेडेशन ऑफ स्लज, ठीक आहे. ते मटेरियल आल्यानंतर ते काय होईल, सेडिमेंट होईल, एका ठिकाणी कलेक्ट होईल. हा टँक आहे, त्या टँकमध्ये ते एका ठिकाणी काय होईल, कलेक्ट होईल. कलेक्ट झाल्यानंतर काय होईल, इथं बायोलॉजिकल डिग्रेडेशन, ठीक आहे. बायोलॉजिकल डिग्रेडेशन बाय anaerobic बॅक्टेरिया, कारण anaerobic कंडिशन असेल
सो डिग्रेडेशन या साईडला झालेलं आपल्याला दिसेल. So much of the organic material is hydrolyzed and fermented by anaerobic bacteria. म्हणजे जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे आपलं एक्सेट्रा मधलं, ठीक आहे, आपल्या वेस्ट मटेरियल मधलं, तर त्याचं हायड्रोलिसिस होणार आणि त्याचं फर्मेंटेशन होईल बाय anaerobic बॅक्टेरिया. सो द प्रोडक्ट्स इन्क्लूड, आता कुठले कुठले प्रोडक्ट असतील वेस्ट मध्ये, कार्बोहायड्रेट असतील, अल्कोहोल्स असतील, अमायनो ऍसिड्स, अमाइन्स है ना, ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड्स अँड अदर products. Then gases like hydrogen sulfide, that is H2S, methane, CO2 and hydrogen, CH4, CO2 and H2. तर हे काही एक्झाम्पल दिलेलं आहे. The undigested material that accumulate after treatment and which is resistant for further microbial action is termed as sludge. आता स्लज कशाला म्हटलेलं आहे, जे काही मटेरियल आहे डायजेशन झाल्यानंतरही शिल्लक जे राहिलेलं आहे सॉलिड मटेरियल, ठीक आहे, इथं डिग्रेडेशन झालं पण डिग्रेडेशन मध्ये काही कंपोनंट शिल्लक राहिले, तर ते शिल्लक राहिलेले कंपोनंट त्याला काय म्हटलं आपण, स्लज. सो स्लज माहिती असेल तुम्हाला की आपल्या घराला जे टॉयलेट वगैरे लागून असतात, तर कधी कधी ते फुल फिल झालेले असतात, तर त्याला आपल्याला एम्प्टी करण्याची गरज पडते. तर ते जे शिल्लक राहिलेलं मटेरियल आहे विदाउट डायजेशन, सो इट इज कॉल्ड एज स्लज. द स्लज इज रिमूव्ड पिरियॉडिकली टू प्रिव्हेंट द ब्लॉकिंग ऑफ टँक अँड ड्रेन फील्ड. पिरियॉडिकली जसं जसं भरेल तो तसं तसं आपण त्याला काढतो. सो पर्सेंट इफिशियन्सी ऑफ रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड सॉलिड इज अराउंड 40 to 75%. The accumulation of sludge at the bottom of tank decreases its storing capacity and hence the septic tank should be clean every year. तो टँक जो आहे तुमचा काय स्लज अक्युमुलेट झाल्यामुळे भरून जाईल, तर त्यामुळे त्याला दरवर्षी काय करणं गरजेचं आहे, क्लीन करणं गरजेचं आहे. सो द एंड प्रोडक्ट्स आर स्टील अनस्टेबल, दॅट इज हाय इन BOD अँड ऑर्डर्स. ठीक आहे, तर तो जो काही प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याची ऑर्डर पण चांगली नसेल आणि BOD पण कशी असेल त्याची जास्त तयार झालेली असेल. द इफ्लुएंट फ्रॉम कलेक्शन टँक इज पाईप इनटू डिस्ट्रीब्युशन चेंबर. अशी माहिती असेल त्या टँकला छिद्र पडलेले असतात किंवा काही वेळेला पाईप बसवलेला असतो. सो फ्रॉम वेअर इट इज डिस्ट्रीब्युटेड अंडर द सॉइल सरफेस, सो इट इज कॉल्ड एज डिस्पोजल फील्ड. सो थ्रू परफोरेटेड पाईप्स, जमिनीमध्ये आणि इथं टँक आहे, इथनं काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे, तो जमिनीमध्ये इकडे तिकडे सोडला जाईल. सो द इफ्लुएंट ऑफ सेप्टिक टँक इज हायली ऑर्डरस अँड इट शुड बी देअर फॉर बी केअरफुली डिस्चार्ज. केअरफुली त्या गोष्टी डिस्चार्ज केलेल्या पाहिजेत. सो जनरली इट इज ॲब्सॉर्ब अंडरग्राउंड बाय युझिंग ॲब्सॉर्प्शन ट्रेंचेस अँड सोक पीट. त्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथं काय केलं जाईल, नंतर ते जे डिस्पोज झालेलं डिस्चार्ज मटेरियल आहे तर ते तिथं ॲब्सॉर्ब केलं जाईल. सो ॲब्सॉर्प्शन ट्रेंचेस जे आहेत शुड बी सफिशियंट इन साईज. सो ॲट द बॉटम ऑफ ट्रेंचेस अ लेअर ऑफ ब्रोकन स्टोन इज लेड. ठीक आहे, त्या गड्ड्यामध्ये जनरली दगड वगैरे टाकलेले असतात, विटा वगैरे टाकलेले असतात. सो द इफ्लुएंट ऑफ सेप्टिक टँक इज ॲब्सॉर्ब बाय ग्राउंड. जमिनीमध्ये खालच्या ग्राउंडमध्ये ते ॲब्सॉर्ब केले जाते. सो द सोक पीट इज सर्क्युलर ऑर रेक्टँग्युलर. ठीक आहे, सर्क्युलर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल. सो द टोटल डेप्थ ऑफ सोक पीट म्हणजे तो गड्डा आहे खरडलेला, त्याच्यात काय होतं, ॲब्सॉर्प्शन होत आहे, जमिनीमध्ये ते पाणी मुरत आहे. फ्रॉम 1.2 to 1.8 मीटर. सो द इफ्लुएंट फॉल्स, इफ्लुएंट म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर जे सिवेज झालेलं आहे लिक्विड त्याला इफ्लुएंट म्हटलेलं आहे. सो द इफ्लुएंट फॉल्स इन पीट अँड इज अलाउड टू बी सोक ऑर ॲब्सॉर्ब इनटू सराउंडिंग सॉइल. मग ते आजूबाजूच्या जमिनीमध्ये काय केलं जाईल, ॲब्सॉर्ब केलं जाईल. द ट्रीटेड इफ्लुएंट कॅन ऑल्सो बी यूज टू इरिगेट द गार्डन ऑर इंडिव्हिज्युअल ट्री. इरिगेशनसाठी वापरल्या जाऊ शकते ट्रीटमेंट केल्यानंतर ते पाणी.
The septic tank is most satisfactory method for single dwelling, especially for isolated rural buildings. तर आपल्याला माहिती आहे खेड्यामध्ये तर आता सेप्टिक टँक काय सर्रास वापरले जातात छोट्या मोठ्या फॅमिलीसाठी. 10-10 वर्ष सुद्धा काही काही पिट्स किंवा तिथले जे काही युनिट आहेत ते भरत नाहीत. सो इट इज अ सिम्पल अँड चीप. हावेवर it does not eliminate pathogenic microorganism carried in sewage. ते carried out eliminate करत नाही. So that's why the drinking water supply must be at safe distance from the septic tank and disposal field. ठीक आहे, आता इथंच विहीर आहे, विहिरीमधलं आपण पाणी पित आहे आणि इथंच जर बाजूला गड्डा असेल तर सेप्टिक टँकचा, तर काय होईल, या पाण्याचा सेप्टिक टँक मधल्या सिपेज होईल आणि ते पाणी विहिरीमध्ये जाईल. तर त्यामुळे तिथे एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला ते तेवढं डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. द कन्स्ट्रक्शन ऑफ सेप्टिक टँक शुड बी सच दॅट द डायरेक्ट करंट आर नॉट इस्टॅब्लिश बिटवीन द इनलेट अँड आउटलेट. तर इनलेट आणि आउटलेट जे आहे याच्यामध्ये डायरेक्ट करंट नसेल, म्हणजे येणारा फ्लो आणि जाणारा फ्लो, ठीक आहे, हे डायरेक्ट नसेल, आजूबाजूला दिलेलं असेल. द सेप्टिक टँक शुड बी प्रॉपरली व्हेंटिलेटेड बाय द प्रोव्हिजन ऑफ एअर व्हेंट पाईप. असं माहिती असेल तुम्हाला, पाईप बसवलेला असतो त्याला टँकला, आपले जे टॉयलेट वगैरे असतात तर तिथं असा वरचा पाईप बसवलेला असतो है ना, कॅप लावलेली असते त्याला आणि वर असा टॉयलेटच्या बाजूलाच असा एखादा पाईप बसवलेला असतो. या सेप्टिक टँकच्या पाईपलाईन जी आहे अटॅच केलेली त्यालाच हा पाईप अटॅच केलेला असतो. पाहिले असतील तुम्ही. व्हेंटिलेशन साठी आहे, जे काही आतमध्ये गॅसेस तयार होत आहेत ते त्याला रिलीज करेल. द टँक शुड बी फिल्ड विथ वॉटर ॲट द टाइम ऑफ पुटिंग इट इनटू वर्किंग कंडिशन. ठीक आहे, वॉटरने फिल करायला पाहिजे सुरुवातीला. हो, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन तिथं कमी नसायला पाहिजे. सो द इफ्लुएंट ऑफ द टँक शुड बी प्रॉपरली डिस्पोज ऑफ. इफ्लुएंट म्हणजे यूज केलेलं लिक्विड. सो डायरेक्ट discharge of such effluent into natural water should be avoided. ठीक आहे, तर डायरेक्ट डिस्चार्ज ऑफ सच इफ्लुएंट इनटू नॅचरल वॉटर शुड बी अवॉइडेड. म्हणजे असं नाही करायला पाहिजे सेप्टिक टँक आहे मग त्याच्यात डायरेक्ट तो रिव्हर मध्ये डायरेक्ट जोडला जाईल. ठीक आहे, तर इथं बाजूला रिव्हर जर जात असेल तर हे पाणी याच्यामध्ये नाही जायला पाहिजे. एक साधं डिझाईन दिलेलं आहे बघा, है ना. हे घरामधनं जे काही वेस्टेज आहे ते इथं सेप्टिक टँक मध्ये येते आणि हा डिस्ट्रीब्युशन चेंबर इथं दिलेला आहे बघा, डिस्ट्रीब्यूट करतो तो आणि इथं डायजेशन केलं जाईल. इथं वेल दाखवलेली आहे आणि वॉटर टेबल दाखवलेला आहे. इथं जमिनीमध्ये वॉटर लेवल आहे आणि ग्राउंड वॉटर आहे. तर आता हे बरंचसं अंतर आहे की डायरेक्ट इथं एंट्री होणार नाही वॉटरची, फिल्टर होऊन ते वॉटर इथं एंटर होईल, म्हणजे पॅथोजन इथं एंटर होणार नाही. म्हणजे वॉटरची लेवल सुद्धा मेंटेन होण्यासाठी याची मदत होईल. जेवढं पाणी वापरलं जात आहे तेवढंच इथं पुन्हा जमिनीमध्ये सुद्धा वापस केलं जात आहे. ठीक आहे, सिंपल डायग्राम दिलेली आहे सेप्टिक टँकची. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर